आईसाहेब नाहीत त्या. आपलं तर मॅडम माहिती आहे. काय? मी फसलो होतो. सोंग घेतलं यांनी आईसाहेबांचं. तुम्ही काय आमची थट्टा करायला सवय? हा? अहो मला खरंच वाटलं माझी ताई आली आहे म्हणून. खरंच अगदी भुईवानीच दिसतंय सा. झालं काय? समाधान झालं? माझ्या संग खेळ केला, आता ह्यांच्या बी भावनांसंग खेळताय तुम्ही. आस लावून अशी निराशा पदरात टाकायची हे बरं नव्हं. ते चांगलं नाही केलं तुम्ही चारुलता मॅडम. ह्यासनी बी तेच वाटलं. का नाही वाटणार? एकदम शेम टू शेम समजा मावशी सारखंच करून आलेत. कुणाला बी वाटल. तेच सांगत होतो मी त्यासनी आता. परत ही असली चेष्टा करू नका चारुलता मॅडम. हे लई झालं तुमचं आता. अधिपती पण मी हे का केलं हे तुला कधी कळणार? भुवनेश्वरी बनून येण्यामागे माझा एकच हेतू होता. फक्त एकदा तुम्हाला आई म्हणावंस एवढीच इच्छा होती रे माझी. ओ बास खरा घेऊ आता. बास खरा घे. हा मुद्दाम करायलाय काय? यो विषय बंद करा आता. मी कुठल्या भाषेत सांगू तुम्हाला? मावशी या खोलीला कुलप लावून टाका. इकडे कोणी फिरकायचं नाही. तुम्ही तर अजिबात फिरकायचं नाही. चारुलता मॅडम मी तुम्हाला परत सांगतो, तुम्ही ह्या खोलीच्या दाराशी सुद्धा जायचं नाही. कारण ह्या खोलीत आमचं दैवत असतंय, आमच्या आई साहेब. ह्यो आमच्या आई साहेबांचा गाभारा आहे आणि इथं आमच्या परवानगीशिवाय कोण सुद्धा पाऊल ठेवणार नाही. कळलं काय? हे बरोबर नाही केलं चारुबाई तुम्ही. हो मी आता पेढे आणायला जाणार होते हो, संपूर्ण गावाला वाटायला, कारण माझी ताई आली म्हणून. नाही अधिपती बोलले का नाही ते बरोबर बोलले. माझ्या ताईसारखी कुणीच नाही. तुमच्यात आणि तिच्यात लई फरक आहे. दुर्गे, तुला दाराला कुलूप लावायला सांगितलं ना व? तोंडाला बी कुलूप लाव. या खोलीला कुलूप लावायला सांगितलं ना व? चल देते मी तुला. चांचे तू बी चल. बोल भावा. हा ओके. आई साहेबांचा काय पत्ता लागला का रे? भावा आपली सगळी माणसं शोधतायत त्यांना, पण त्यांचा पत्ताच लागत नाहीये. किती वेळ हेच ऐकून अरेस रे तुम्हाला? कटाळा आला मला हे ऐकून ओंके. आता अख्खं जग कामाला लाव, पण आता आईसाहेब सापडल्या पाहिजे. आता लई झालं बघ ओंके. आता हीच उत्तर ऐकायची नाहीत मला. आता वैताग आलाय बघ मला तो ओंक्या. भावा पण मी जे आहे तेच तुला सांगतोय ना. म्हणजे आहे ती बदल कर. काय करायचं ते? आईसाहेब पाहिजेत मला. ठेव. थांब अधिपती. हो मला बोलायचं नाही हो तुमच्या. अधिपती मला माफी मागायची आहे तुझी. तुझ्या दृष्टीनं मी जे जे काही चुकलोय ना त्या सगळ्या चुका मला मान्य आहेत. मला माफ कर त्याच्यासाठी. तू का चुकतोयस अधिपती? तू का चुकतोयस? आपल्या सख्या आईला याचक बनवतोयस. हार काही मागत नाहीये रे ती. 2 शब्द प्रेमाचे मागते तुझ्याकडून. नको असा अपमान करू तिचा. ओ याचना बिचना नाटकं तुम्ही मला सांगू नका. आमच्या आईसाहेबांनी किती वेळा याचना केल्या असतील हो तुमच्याकडे, तरी काढलं की नाही तुम्ही त्यासनी घराबाहेर? ऐकून घेतलं त्यांचं? केला ना हो तुम्ही त्यांचा अपमान? सगळ्या घरादारानं बघितले की. काय दोष होता आमच्या आईसाहेबांचा सांगा बरं? कशाची शिक्षा दिली त्यासनी? हा जीवच लावला होता ना त्यांनी बी तुम्हासनी. त्याच्या बदल्यात त्यांच्या जीवाला होईल तेवढा त्रासच दिलाय तुम्ही, बाकी काय केलेलं नाही. आणि मी जेव्हा इथं नव्हतो तेव्हा तुम्ही डाव साधला आणि त्यासनी बाहेर काढलं.
सांगताय मला गोष्टी अपमानाच्या. म्हणजे मी जे भुवनेश्वरीशी वागलो त्याचा बदला घेतोयस तू चारुलताशी असं वागून? म्हणजे मला त्रास द्यायसाठी तिला छळणार आहेस तू? हो, काय उगाच तोंडाला येईल ते बोल नका. काय छळबिळ केलेला नाही मी त्यांचा. त्यासनी जे काय पाहिजे माझ्याकडनं ते मी त्यासनी आयुष्यात देऊ शकत नाही. उलट तुम्हीच सांगा जरा त्यांना तुमच्या शब्दात. बघ, माझ्यात आणि तुझ्यात फरक काय राहिला अधिपती? म्हणजे भुवनेश्वरीला जे स्थान, जो अधिकार, जो हक्क हवा होता तो मी देऊ शकलो नाही. तूही तेच करतोयस. जे स्थान चारुलताला हवंय ते तू देत नाहीयेस. चारूचा हक्क आहे ना रे तुझ्यावर, जन्मसिद्ध हक्क. आई आहे ना तुझी. पण मुलाचं प्रेम देत नाहीयेस तू तिला, आईचा मान देत नाहीयेस. तूही तेच करतोयस. सांग ना, काय फरक राहिला तुझ्यात माझ्यात? अहो, पण त्या चारुलता मॅडमला आईचं स्थान हवंय ते आम्ही आमच्या आई साहेबांना कवाच दिलेलं आहे. आता आमच्याकडे त्यासनी देण्यासारखं काही नाही. मग माझ्याकडेही भुवनेश्वरीला देण्यासारखं काही नव्हतं अधिपती, काही नव्हतं. तिला बायकोचा हक्क, बायकोचा अधिकार, बायकोसाठीचं प्रेम हवं होतं ना, ते मी आधीच माझ्या चारुलताला दिलं होतं आयुष्यभरासाठी. तिला द्यायला माझ्याकडे काही नव्हतं. तू मुलगा आहेस ना तिचा, का असं वागतोयस तिच्याशी? अहो देव, मला तुमच्या संग वादच घालायचा नाही. तुम्ही जसं आमच्या आई साहेबांनी वागवलं तसं मी चारुलता मॅडमला कवाच वागवलेलं नाही आणि वागवणार बी नाहीये. त्या इथं राहू देत की, त्या आनंदात राहू देत, त्यांचं स्वतःचं घर समजून राहू देत. मला काहीच प्रॉब्लेम नाही. हा, आणि तुम्ही म्हणत होता ना आपल्या दोघांमधला फरक, तर तो फरक हा आहे की मी तुमच्यासारखं एका बाईला हाताला धरून घराबाहेर काढू शकत नाही कवाच. माझ्या अपेक्षा चुकीच्या आहेत का ग? जे माझं आहे तेच तर मी मागते, का नाकारतोय तो मला? आई, हे बघा, तुम्ही रागवणार नसाल तर मी एक सांगू? तुझ्यावर कशी रागवेन मी? बोल ना. तुम्ही का भुवनेश्वरी मॅडमचं रूप घेतलं आज? का असं केलं ताई? तुम्ही जशा आहात तशा छान आहात. नका ना बदलू स्वतःला प्लीज. आता अधिपती रागात तुम्हाला बरंच काय काय बोलले, त्यांच्या वतीनं मी माफी मागते तुमची, पण त्यांचा हा मुद्दा मला पटला आई. अहो, तुम्ही भुवनेश्वरी मॅडमचा वेश करून त्यांच्याकडून आईचा मान मिळवण्याचा प्रयत्न करताय. हे चुकीचं आहे, चुकीचं आहे आई. प्लीज असं नका करू. तुला काय वाटतं अक्षरा, मला आवडलं असेल हा असा वेश परिधान करताना, अशी भुवनेश्वरी बनताना? पण मला ना फक्त एकदा त्याच्या तोंडून आई हा शब्द ऐकायचा होता ग, म्हणून मी हे केलं. मुलासाठी आई काही करू शकते, मी तर फक्त वेश बदललाय. पण मग मिळालं का तुम्हाला जे हवं होतं ते? मग का असं केलं ताई? अशानं तुम्ही अधिपतींपासून दूर जाल आणि अधिपती तुमच्यापासून दूर जातील. मी आधीही तुम्हाला सांगितलं नाही, तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला मिळेल. एक ना एक दिवस अधिपती तुमचा आई म्हणून स्वीकार करतील. फक्त त्यांना थोडासा वेळ द्या आणि मग बघा, तुम्हालाही तुमचं ह्या घरातलं स्थान मिळेल. ह्या एकाच आशेवर जगते मी. आते, अगं बघितलंस ना त्या चारूबाईनं काय डोसकं चालवलं ते? अगं कसली आतल्या गाठीची बाई आहे ग ती. म्हणजे बघ की, अगं तिनं अधिपतीला कयात घेण्यासाठी ताईचंच रूप घेतलंय. घेतलं ते घेतलं, ती ताईच्याच खोली जाऊन बसल्या. काय डोसकं चालतंय बघ की तिचं. दुर्गे, तोंडाला कुलूप लाव म्हणलं ना हो मी. तू जा बघू इथून, जा. अगं ते तर मी समोर लावलंच आहे की, तुझ्या समोर काढाय काय जातंय ग? आणि हे बघ, ती चारूबाई का नाही, तिच्याकडे डोसकं बी आहे आणि शिक्षण बी आहे. लई पाताळ यंत्री बाई आहे ती. आते तुला खरं सांगू, मला का नाही वेगळीच शंका येईल. आता आणि कसली शंका येते तुला? म्हणजे बघा, कशावरनं त्या चारूबाईनं आपल्या ताईचा काटा काढला नसल? अगं काहीतरी काय बोलतीयस? तुझ्या जिभेला काय हाड? अगं आते जरा तर विचार कर ग. इतके दिवस झाल्यात, ताईचा अजून बी पत्त्या लागना झाला. समधी जण शोधायले ताईला,
मोठे मालक तर तिचं नाव बी काढणं झाल्यात ग. तू मला सांग की चारूबाई आणि मोठे मालक या दोघांनीच प्लॅन केला नसेल असं कशावरनं? किंवा काय सांगावं, मोठ्या मालकासनी या चारूबाई बद्दल आधीच काय तर माहिती असेल तर, म्हणून त्यांनी ताईला घराबाहेर काढलं आणि मग ही बाई घरात आली. शंकेला जागा आहे का नाही? किंवा या दोघांनी का नाही ताईचा बाहेरच्या बाहेर काटा काढलाय, मग ही चारूबाई घरात आली. आणि मला तर वाटतंय या समध्यामध्ये का नाही मोठे मालक सामील असतील. म्हणजे बक्की मोठ्या मालकांनी अधिपती आणि मास्तरडीला बाहेर फिराय पाठवलं आणि त्याच दरम्यान त्यांनी आपल्या ताईला घराबाहेर काढलं. आणि ही चारू नेमकी मास्तरडीलाच कशी काय दिसली का? आणि तिने तिला घरात आणली कसं काय? सांग की. नाही नाही, लय सुस्त आहे ग तुला. घोड्यापुढे धावते तुझी अक्कल. हे बघ, चारूबाई असल्या नाही आहेत. त्या असल्या काही करतील असं मला नाही वाटत. तू नसत्या शंका काढू नगस. जवळ ताईचा पत्त्या लागत नाही का नाही तवर या समध्या शंका मनात येतच राहणार. अगं तू बघ की आपल्या समध्या नातेवाईकांकडे, ओळखीच्या लोकांकडे, समधीकडे चौकशी करून झाल्या. आणि अधिपती त्यांनी तर समधे मठ, आश्रम, समधी पालते घातल्यात. अगं शेजारच्या जिल्ह्यात बी माणसं लावल्यात त्यांनी कामाला. आणि पोलिसांनी बी सांगितलंय ग. पर एवढं समज करून ताईचा काय पत्त्या लागच ना. आते मी एक सांगू का तुला? आता काय आणि? आते तू एक काम कर, तू का नाही अधिपतीला जाऊन सांग, कारण अधिपती तुझंच ऐकतोय. तू अधिपतीला सांग का त्या चारूबाईची समधी चौकशी कर, तिच्या खोलात जा. कारण बघ की त्या बाईनं आज ताईचं सोंग घेतलंय, उद्या ती कुणाचं बी सोंग घेऊ शकते ग. तू अधिपतीला सांग तिची समधी चौकशी करा. हा, ती खरी कोण हाय, कशी हाय, समध्याचा तपास लागलाच पाहिजे. घे गप्प बसते का तू? हे बघ, तुझ्या मनातला जो शंकासूर आहे ना व, त्याला जरा शांत कर. माणसं कळत्यात मला. शारूबाई चांगली बाई आहे. त्या असल्या काय करतील मला नाही वाटत काय. हे बघ, त्यांच्याबद्दल मनात काय बी आणू नगस आणि पसरवू बी नगस, नाहीतर तुझ्या सांगाशी येईल. कळलं का? हा, जा. लई रात झाली, जा जाऊन झोप जा. ठीक आहे का ते, तू मला गप कर. पण मी तुला सांगते, एक दिवस तुला पश्चाताप होईल. आणि तूच म्हणशील की भय दुर्गी जे बोलत होती ते बरोबर होतं. तुला आता नाही कळणार. तुला का नाही ती चारूबाई साधी भोळी दिसते का नाही वरनं? ती तशी नाही आहे. मी तुला सांगायला बघशील तू. बबन्या 10 वेळा मला हेच सांगू नकोस. दुसरं बी काहीतरी सांग. कवा तर काहीतरी पॉझिटिव्ह सांगत जावा रे. हा हा, ठीक आहे. कर कर फोन कर. हां शिंदे साहेब नमस्कार. काय काय अपडेट काय? नाही, बरोबर आहे की तुम्हाला भरपूर काम आहे, सगळं मान्य आहे. पण आता लई दिवस झाले हो आपल्या केसला. बाई जरा तातडीनं. हां हां, चालते चालते, मला करा संध्याकाळपर्यंत परत फोन. हां ठीक आहे, वाट बघतोय म्हणलो. अधिपती, त्या चारूबाईंची वकिली करायला जर तुम्ही माझ्याकडे आला आजची का नाही, तर मला काय सुद्धा ऐकायचं नाही, काय सुद्धा बोलायचं नाही. त्यांनी जे काय केलं ना त्याच्यानंतर मला हे विषयच बंद करून ठेवायचा आहे. हो असं काय? 1 मिनिट तरी ऐकाल माझं. काय ऐकून घेऊ? हे असंच होतंय. त्या काहीतरी करतात, मग माझं डोसकं फिरतंय, मग मी काहीतरी बोलणार, मग तुम्ही मला बरं समजावायला येत आहे, मग ते काय मला पटत नाही, आपलं भांडण होतंय. हे असं दुष्ट चक्र आहे. ते चक्र तुम्ही आता थांबवा. आता हे विषय बोलू नका. मला तुमच्याशी भांडायचं नसतं अधिपती. मी भांडत नाही, मला कधीच भांडायचं नसतं. तुम्ही समजून घ्या ना. माझं प्रेम आहे तुमच्यावर. मला काळजी घ्यायची आहे तुमची. तुमचं सुख माझ्यासाठी सगळं काही, आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे. इकडे आमचं तुमच्यावर खरंच लय प्रेम आहे मास्तरीनबाई. पण आपल्यात भांडणं झाली का नाही, मला सहनच होत नाही. माहिती आहे का, मला आतनं पण एवढा त्रास होतो की नाही, काय सांगू मी तुम्हाला. आपण एक काम करूया, आपण ठरवून घेऊया. आपण आहे की नाही त्या चारुलता बाईंविषयी काय बोलायलाच नको. त्यांचा इशयच आपल्यात काढायचं नाही. त्याच्यामुळे सगळं होतं ना. ठरलं. हां बस.
आणि तुम्ही मला म्हणताना मी सॉरी म्हणायला गेलो त्यासनी, काय झालं बघितलं ना हो? हां अहो एका क्षणासाठी मला वाटलं होतं की खरंच आईसाहेब आले का काय, शपथ मला असं वाटलं होतं माहिती आहे काय, मला एवढं भारी वाटलं, म्हणलं हा बस तुम्हाला बी किती आनंद झाला होता माझ्यासाठी. तर ते म्हणतात ना आकाश ठेंगणं झाल्यावर मला वाटत होतं, म्हणलं आता बास, आता नजरेआड होऊ देणार नाही आईसाहेबांना, आता त्यासनी सोडून कुठे जाणार नाही, त्यांच्या पायाची बसून राहणार, सेवा करणार. पण शेवटी काय झालं, एका क्षणात सगळा इस्कोट करून टाकला तुमच्या आईंनी, सगळी थट्टा करून टाकली, सगळा खेळ खंडोबा करून टाकला. त्यांनी काय असा आमच्या मनासंग खेळ केला असेल बरं, काय मिळालं त्यासनी? ठीक आहे तुम्ही शांत व्हा बरं. काय सांगावं अधिपती, कदाचित एखाद दिवशी भुवनेश्वरी मॅडम हे परत येतील अशाच अचानक. खरंच असं होऊन देऊ. आणि आत्ता एका क्षणात तुम्हाला जे काही करावंसं वाटलं होतं ते सगळं तुम्ही करू शकाल, असंही होऊ शकतं ना. तुम्ही धीर सोडू नका, खचून जाऊ नका. मला का नाही आता असं वाटायला लागले की मी पोरगा म्हणून नालायकच आहे. मला हारल्यावानीच वाटतंय माहिती आहे काय, एवढे दिवस झाले शोधायला लागलोय, काय यशच येणं झालं हो कुठल्या शोध कामाला. मला सतत अशी अपराधीपणाची भावना यायला लागल्या माहिती आहे काय. एवढी माणसं कामाला लावल्यात, विचार करा, एवढी सगळी सिस्टीम कामाला लावल्या, एवढे पोलीस काम करतात आमच्यासाठी, यश काही येणं कुठे चुकते मला कळत नाही. मी सांगू का तुम्हाला, तुम्ही इतके प्रयत्न करताय पण त्या प्रयत्नांना यश येत नाहीये म्हणून तुम्हाला अपराधी वाटतंय. पण अधिपती तुम्ही असेच प्रयत्न करत राहा, एक दिवस नक्की यश मिळेल आणि मग हा जो अपराधीपणाचा भाव आहे ना तो सगळा दूर निघून जाईल. फक्त माझी एक गोष्ट आहे अधिपती, ह्या सगळ्या टेन्शनमुळे तुम्ही तुमच्या आईशी वाईट वागू नका, त्यांच्याशी तोडून वागू नका. नाही मी त्याच्यामुळे त्यांच्या संग असं वागतोय असं वाटतंय का तुम्हाला? तसं नाही आहे अहो, मला त्यांच्याविषयी काय वाटतच नाही, हो मुद्दा आहे. मला शपथ त्यांच्याविषयी काय वाटत नाही, मलाच कवा आश्चर्य वाटतंय. जन्मदात्री आई आहे पण मला खरंच काय वाटत नाही त्यांच्याविषयी. म्हणजे जसा आईसाहेबांचा विचार जरी केला तरी आपलेपणा वाटतोय ना, तसं मला ह्या चारुलता मॅडमविषयी शपथ काय वाटत नाही हो. खरंच तुम्ही बघताय का नाही, मी स्वतःहून त्यांच्यासंग बोलाय बी जात नाही, मला आतून वाटतच नाही. तर आणि त्यात ह्या असं काय तर करतात, मग माझ्या डोसक्याची शीर उठत्या. मी काहीतरी बोलतोय, मग त्यासनी वाईट वाटतं, मग त्या तुम्हाला बोलणार, मग तुम्ही मला समजावलं येणार, मग आपल्यात मांडणं होणार. हेच नको आहे मला. तुम्ही त्यासनी बी सांगा, तुम्ही स्वतःच्या बी मनाशी खुणगाट बांधा, आता सांगतो तुम्हाला. आईसाहेबांची जागा मी त्यासनी कवाच देऊ शकत नाही. आणि जसं तुम्ही मला समजावायला येतं तसं तुम्ही त्यासनी समजावा, तरच ह्यो विषय मिटेल, नाही तर रोज काही ना काही तर चालूच राहणार. अधिपती ऐका तुम्ही माझं, जरा समजून घ्या. काय समजून घेऊ? अहो त्यांना जे म्हणायचे ते समजून घ्या. काय म्हणायचं त्यासनी, की त्यासनी आई म्हणा, आईची जागा द्या, ते तर काय आयुष्यात जमणार नाही मला. ह्याच्या आधी मी 1000 वेळा सांगितले, आता मी तेच सांगतो की ते शक्य नाही. त्याच्यामुळे आता ह्यो विषय नको. तुम्ही असं काय करताय अधिपती, हेच चुकतंय तुमचं. आम्हाला सगळ्यांना माहितीये भुवनेश्वरी मॅडमचं तुमच्या मनात काय स्थान आहे आणि त्यांची जागा नाही घ्यायची आहे चारुलता मॅडमना, त्या तसं म्हणतही नाहीयेत. पण एक आई म्हणून त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय म्हणून तुम्ही त्यांना स्वीकारा तरी. थोडंसं प्रेमाने वागा, त्यांच्याशी मायेने वागा. एवढं जरी केलं ना तरी सगळं ठीक होईल. तुम्ही बी आता त्या चारुलता सूर्यवंशीने बोलायला का? ते बी अशीच भाषा बोलतात, दोन्हीकडनं बोलायचं. काय मी काय वाईट केलंय त्यांचं सांगा बरं? हा काय हाडतूड केलंय का? काय बोललोय का? काय म्हणले? मी काही सुद्धा म्हणलेलं नाही त्यासनी. त्याच बोलायला येतात माझ्यासंग. उलट त्यांनी समजून घेतलं पाहिजे मला, मी समजून घेण्यापेक्षा. असं कसं होईल? एक दिवशी आयुष्यात तुम्ही उठून येणार आणि मला आई म्हणावं. अरे असं कसं आई म्हणा, होणार नाही ते. साधी गोष्ट आहे, आपलंच उदाहरण बघावं. म्हणजे आपल्या लग्नानंतर बी तुम्ही मला सांगितलं होतं की तुमचं काय बाबा माझ्यावर प्रेम नाही. त्याच्यानंतर मी जर रोज टुमणं लावलं असतं तुमच्या मागं की माझ्यावर प्रेमच करा, मला स्वीकारा आणि मला नवराच म्हणा, तर काय झालं असतं विचार करा. मी ते केलं का? नाही. मी ते स्वीकारलं, मी ते तुमच्यावर लादत नाही बसू. असं असते काय कुठं? मी वेळ दिला ना तुम्हाला. आधी गोष्ट कळायला पाहिजे. आता ह्या आम्हासने आई म्हणून मागच लागल्या तर कसं करणार? ते काय होणार नाही. नाही बरोबर आहे तुमचं, पण काय पण जी बाई मी आयुष्यात कधी तिला भेटलो नाही का, ओळखत नाही, कधी बघितले नाही, अचानक समोर आले आणि म्हणते मला आई म्हणा.
आता तुम्ही साधा विचार करा, मी किती वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केले माझं प्रेम तुमच्याकडे व्यक्त करायचे, पण तुम्हाला ते जमलं, लगेच तुम्ही स्वीकारलं ते नाही, तसं होत नाही. मग मी काय लगेच काय रुसून बसलोय तुमच्यावर? अहो, बरोबर आहे, सगळं बरोबर आहे तुमचं अधिपती. मी आईंनाही तेच सांगत असते की तुम्हाला थोडासा वेळ द्यावा लागणार आहे. बरोबर आहे तुमचं, पण असं जरी असलं तरी पण बिन बाद झालं तुमचं. तुम्हाला जी गोष्ट कळली ती त्यासनी काल कळणं झाले मग, आणि त्यांनी जर मला वेळ दिला नाही ना तर त्यांच्या हातून वेळ निघून जाईल, एवढं लक्षात ठेवा मला. त्यासनी जी गोष्ट हवी ती त्यासनी जन्मात मिळणार नाही, त्यामुळे त्यांना मला वेळ द्यावाच लागेल. अधिपती ऐका ना.